नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुणार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित भाग 39. भाग 39. मागे आपण पाहिलं की भगवंतांनी आपल्या विभूती सांगितल्या आहेत, पण ते ऐकून अर्जुनाचे पूर्ण समाधान झाले नाही. सर्व नाम रूपात एकच पूर्ण सच्चिदानंद एक अद्वैत परब्रह्म कसे भरले आहे हे प्रत्यक्ष दोन्ही डोळ्यांनी अनुभवता आले तर बरे होईल अशी त्याची उत्कंठा वाढली व त्याने विश्वरूप दर्शनाविषयी विनंती केली, आळ घातली. तेव्हा भगवंतांनी त्याला दिव्य दृष्टी देऊन त्याची मागणी पुरवली. हे सर्व आता आपल्याला पाहायचे आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता हा सुंदर 11वा अध्याय मी मुख्य 2 साहित्य रसांचा आधार घेऊन सांगणार आहे. या अध्यायात अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन घडणार आहे. या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणचाराला आला आहे असे तुम्हाला दिसेल आणि इतरही रसांना त्यांच्या पंक्तीत पाहुणचार घेण्याचा मान निश्चित मिळेल. शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, विवित्स, अद्भुत व शांत असे 9 रस आहेत. रती, हास्य, शोक, क्रोध, उत्साह, भय, तिटकारा, आश्चर्य व वैराग्य हे मनोविकार क्रमाने या नवरसाचे स्थायी भाव आहेत. सर्व संतांनी भगवत भक्ती हा 10वा रस मानला आहे. या रसाचा स्थायी भाव हा प्रेम आहे. शांत रसाचे आलंबन व्यापक ब्रह्मस्वरूपच असते. भगवंताने आपल्या व्यापक विश्वरूपाचे दर्शन देऊन अर्जुनाचे मनात प्रथम शांत रस उत्पन्न केला आणि नंतर आश्चर्यकारक विश्वरूप दाखवून त्याच्या ठिकाणी अद्भुत रसही उत्पन्न केला. कथा आहे दोन्ही रसी. आता या कथा आहे दोन्ही रसी, जेथ पार्थ विश्वरूपेशी होईल भेटी. आता इथे अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होणार आहे आणि या कथेत 2 मुख्य रस आहेत. जेथ शांतीची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा आणि येराही रसा पांती करा जहाला मान. या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणचाराला आला असे दिसेल आणि इतर रसांना सुद्धा त्या पंक्तीत बसण्याचा मान मिळणार आहे. विवाह प्रसंगी वधूवर तर नटलेले असतातच, पण वऱ्हाडातील इतर लोकही चांगली चांगली वस्त्रे व अलंकार धारण करून येतात. त्याप्रमाणे माझ्या देशी भाषेच्या आनंदाच्या आवारात इतरही रसांना शांत व अद्भुत यांच्या बरोबरीने निश्चित मिरवता येईल. यात शांत व अद्भुत या रसाचे सौंदर्य स्वतेहो तुम्ही जणू डोळ्यांच्या उंजळीने अनुभवू शकाल. हो, वधूवराची या मिळणी जैशी वराडायाही लुगडी लेणी, तैसी देशी याची सुखासनी मिरवले रस. परी शांत अद्भुत बर्वे जे डोळ्यांच्या अंजुळी घ्यावे, जैसे हरिहर प्रेम भावे आले केव्हा. जसे हरी आणि हरानी, हरी म्हणजे शांत रस आणि हर म्हणजे अद्भुत रस, यांनी एकमेकाला प्रेमाने आलिंगन द्यावे, त्याप्रमाणे शांत व अद्भुत हे 2 रस आपण इथे डोळ्यांच्या ओंजळीने
प्राशन करू इतके ते मी तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे. त्यामुळे या रसांचे सौंदर्य जेव्हा तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा यातील श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण हे कळणार नाही. पहा, हरी व हर एकमेकांना भेटतात तेव्हा दोघेही समान प्रेम भावनेनेच भेटतात ना. हरी हे संपूर्ण ऐश्वर संपन्न असून वैकुंठवासी आहेत, तर हर हे कडकडीत वैराग्य संपन्न असून स्मशानवासी व कैलासवासी आहेत. या दोघांच्या मिळणीची येथे शांतरस आणि अद्भुत रस यांच्या मिळण्याला जी उपमा दिली आहे ती अत्यंत उचित आहे. हरीच्या आलंबनाने ज्ञान, वैराग्य इत्यादी गुण व शांतरस याचे ज्ञान होते, तर हराच्या आलंबनाने पराक्रम, शौर्य इत्यादी गुण आणि अद्भुत रस याचे ज्ञान होते. अमावास्येच्या दिवशी चंद्र व सूर्य यांची बिंबे जशी एकमेकाजवळ येतात तसे इथे हे दोन्ही रस एकत्र प्रवाहित होताना दिसतील. सूर्याचा प्रकाश अद्भुत असल्यामुळे व चंद्राचा प्रकाश शांत असल्यामुळे ह्या उपमा निश्चित उचितच आहेत. ना तरी अवसेच्या दिवशी भेटली बिंबे दोन्ही सरिसी, तेवी एक वेळा रसी केला येथ. म्हणजे अमावास्येच्या दिवशी सूर्यबिंब चंद्रबिंब दोन्ही मिळून जातात, त्याप्रमाणे इथे हे दोन्ही रस एकत्र मिळालेले आहेत. इथे जणू ही भेट जणू प्रयागच आहे. येथे गंगेचा शांतरस आणि यमुनेचा अद्भुत रस यांचा विलक्षण संगम आहे. इथे जे स्नान करतील ते सगळे पावन होतील, कारण वरवर दिसणाऱ्या या दोन्ही नद्यांच्या प्रवाहामध्ये खालून गुप्तपणे गीतारूपी सरस्वती नदी वाहत आहे. मिनले गंगा यमुनेचे ओघ, तैसे रसा जाहले प्रयाग, म्हणून सुस्नात होय जग अवघे येथे. गंगा जमुनाचा इथे प्रवाह आहे आणि खाली गुप्त सरस्वती नदी वाहत आहे. इथे स्नान केल्याने माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रसी होय मूर्त, या लागी त्रिवेणी हे उचित पावली बापा. जे जाणकार आहेत त्यांना या अध्यायात त्रिवेणी तीर्थ स्नानाचा लाभ होईल. जे जाणकार आहेत त्यांना या अध्यायात त्रिवेणी तीर्थ स्नानाचा लाभ होईल. या त्रिवेणी तीर्थाला सुखाने पोहोचता यावे म्हणून, या त्रिवेणी तीर्थाला सुखाने पोहोचता यावे म्हणून माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांनी सोपा श्रवण मार्ग तयार केला आहे. या तीर्थाच्या स्थळी येताना संस्कृत भाषेचे जे गहन अरण्य लागते ते तोडून मराठी शब्दरूपी पायऱ्या त्यांनी बांधल्या. सोप्या भाषेचा घाट तयार केला. आत्मज्ञानाचे जे निवासस्थान असे माझे श्री गुरु पुण्यकर्माचे संचयच आहेत. म्हणून कोणाही जाणकाराने या प्रयाग तीर्थी येऊन स्नान करावे व श्रीकृष्णाचे विश्वरूप पाहून त्याचा बोध घेऊन या जन्ममरणांना तिलोदक द्यावे. एवढ्यानेच त्यांना संसाराचा निराश करता येईल. भगवंताचे त्रिगुणरहित निर्गुण स्वरूप त्रिगुण रहित राहूनच अनंत रूपाने नटलेले हे विश्वरूप कसे आहे, हे एक गूढ रहस्य आहे. अशा विश्वरूपाचा अनुभव आला असता ज्या नामरूपाच्या देखाव्याला आपण संसार म्हणतो, त्या संसाराचा ठाव ठिकाणा उरत नाही. येथे कोणालाही श्रवणानंदाचे समाधान मिळेल. या अध्यायात शांत व अद्भुत हे रस विपुल असले तरी इतर रसांचेही इथे शिडकावे टाकण्यात आलेले आहेत. हा अध्याय उघड मोक्ष प्राप्त करून देणारा आहे. हा अध्याय म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या विश्रांतीच्या ठिकाणाचे निरूपण करणारा होय. तो हा 11वा अध्याय
जो देवाचा आपण पे विसंवता ठाव, तो हा 11वा अध्याय. जो देवांचा आपण पे विसंवता ठाव, हा अर्जुन नुसता सुदैवी नाही तर सुदैव असलेल्यांमधला राजा आहे. म्हणून तर कृष्णाच्या हृदयातील चोर कप्प्यात हा सहजपणे पोहोचलेला आहे. अर्जुनच इतक्या जवळ पोहोचला असे तरी का म्हणावे? जो कोणी हा अध्याय वाचेल तो पण निश्चित जवळ येऊ शकेल. गीतार्थ आता मराठी भाषेत असल्यामुळे वाटेल त्याला सहज प्राप्त होण्यासारखा झाला आहे. गीतेच्या अंतरातील रहस्य येथे सोप्या भाषेत मांडले गेले आहे. म्हणून श्रोते हो, संतजन हो, एकाग्र चित्त द्यावे व माझी विनंती ऐकावी. आपल्यासारख्या संतांच्या सभेत सलगीने बोलण्याची माझी योग्यता नाही, पण मी तर आपले अपत्य आहे, म्हणून माझ्या विनवणीकडे लक्ष द्या. राघूला आपणच शिकवतो, पण तो तसा बोलला की आपणच कौतुकाने मान डोलवतो, टाळ्या पिटतो. म्हणून तुमचे शिकवलेलेच तुम्ही ऐका. हे ललित वाङ्मयाचे झाड तुम्हीच लावलेले आहे, तेव्हा आता त्यावर अवधानरूपी अमृतांचे सिंचन करून त्याला वाढवा, जोपासा. हे सारस्वताचे गोड तुम्हीच लावले की झाड, तरी आता अवधाना मृते वाढ शिंपोन कीजे. मग याला नाना रस भावरूपी फुले येतील व अनेक अर्थरूपी फळे पण येतील. तुमच्या या परोपकाररूपी धर्माने सर्व जगाला लाभ होईल. मग हे रसभाव फुलेल, नानार्थ फळभारे फळा येईल. तुमचे निधर्मी होईल सुरवाड जगा. ज्ञानेश्वराच्या या बोलांनी संतांना फार समाधान झाले. ते म्हणाले, ठीक आहे, आता पुढे अर्जुन काय म्हणाला तेवढे मात्र सांग बरे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे बोलणे झाले, पुढे काय बोलणे झाले मला अज्ञानाला कसे सांगता येईल? तुम्हीच ते माझ्याकडून सांगून घ्या. जंगलातील झाडपाला खाणाऱ्या वानराकडून रामाने रावण जिंकविला. एकट्या अर्जुनाने कौरवाचे 11 अक्षौहिणी सैन्य जिंकले. ठीक आहे, जो श्रीकृष्णाच्या मुखातून जो गीता उपदेश निघाला तो सांगतो. या गीता ग्रंथाची थोरवी साक्षात शंकरालाही कळली नाही. या गीता ग्रंथाची थोरवी साक्षात शंकरालाही कळली नाही. तेव्हा या ग्रंथाला केवळ नमन करणे हेच चांगले. हे पुढे ऐका. हे सर्व चराचर जग भगवानच नटला आहे, अशा बुद्धीत अनुभवाचा जो आविष्कार झाला तो बाहेर प्रत्यक्ष डोळ्यांना दिसावा, अशी अर्जुनाच्या मनात प्रबळ इच्छा झाली. हृदयात जे दिसत आहे ते बाहेरही दिसावे. हृदयात जे दिसत आहे ते बाहेरही दिसावे. ही इच्छा देवाला कशी सांगावी याचा अर्जुनाला मोठा प्रश्न पडला. अर्जुनाला मोठे कोडे पडले. गूढ विश्वरूप प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा देवाजवळ कशी दाखवावी? अर्जुन मनात म्हणतो, पूर्वी कधी कोणत्या आवडत्या भक्ताने असा हट्ट केला नाही. मग मी एकदम कसे म्हणू? मी कृष्णाच्या अत्यंत प्रेमातील आहे हे खरे, पण आई लक्ष्मीपेक्षा जवळचा असा त्यांना कोण आहे? कारण ती तर विश्वरूप दर्शनाची गोष्ट काढण्यास झाली. मी भगवंताची खूप सेवा केली आहे, ठीक आहे, पण माझी गरुडाच्या सेवे इतकी बरोबरी होईल का? पण त्यानेही ही गोष्ट कधी काढली नाही. मी सनकादिकापेक्षाही जवळचा थोडाच आहे, पण त्यांनीही कधी इच्छा धरली नाही. प्रेमळ गोकुळवासी जनांसारखा मी भगवंताला आवडतो काय? पण त्या गोकुळवासींनी सुद्धा आपले स्वरूप त्यांना लपवून त्यांना फसवलेच ना. अंबरीश राजाचे गर्भवासाचे दुःख स्वतः सोसले, पण विश्वरूप मात्र गुप्तच ठेवले. इतके अत्यंत गुप्त असलेले विश्वरूप मला दाखवा. मी हे त्यांना कोणत्या तोंडाने विचारू? जे श्री शंभूची मती नागवे, काजे विश्वरूप गूढ कैसे निपुसावे.
मी आवडेन काय प्रेमळा गोकुळाची ऐसा तया ते ही लेकुरू आणे झकविले. आणि जाऊ द्या, पुसूच नये असे म्हणून सोडून द्यावे, तर विश्वरूप पाहिल्याशिवाय मनाची तळमळ तगमग जाणार नाही. मग जगून तरी काय उपयोग. आणि न पुसेची जरी म्हणे, तरी विश्वरूप देखील या विणे सुख नोहेची. आता सहज थोडेसे विचारूनच पाहतो वा. मग देव वाटेल ते करोत, दैवात काय असेल ते हो. अशा भावनेने अर्जुनाने भीत भीत बोलण्याला प्रारंभ केला. अर्जुन इतक्या प्रेमाने बोलला की त्याचे मुखातून एक दोन शब्द निघतात न निघताच भगवंताने आपले झाडून संपूर्ण विश्वरूप त्याला दाखविले. दावी विश्वरूप आगवे झाडा देवनी. हो, वासरू दृष्टीत पडले की मधुर मोहाने व्याप्त होऊन गाय उठून उभी राहते आणि वासरांचे तोंड कासेला लागेपर्यंत तिला पाना आवरून धरता येत नाही. अहो, वासरू देखील यासाठी धेनू खडवून मोहे उठी, मग स्तन मुखाची या भेटी काय पाना धरे. पांडवांच्या रक्षणाकरता भगवान अरण्यातही धावले. पांडवाच्या रक्षणाकरता भगवान अरण्यातही धावले. त्यातील अर्जुनाचे तोंड भरून विश्वरूप दर्शनाविषयी विचारले तर तो आता स्वस्थ कसा राहील. अहो, आधी कृष्ण म्हणजे मूर्तिमंत अर्जुन प्रेम. अहो, आधी कृष्ण म्हणजे मूर्तिमंत अर्जुन प्रेम. त्या प्रत्यक्ष अर्जुन समोर उभा म्हणजे जणू त्या प्रेमाला माजविणारा बाधक पदार्थच मिळाला. जणू त्या प्रेमाला माजविणारा मादक पदार्थच मिळाला. अशा या मिळणीत श्रीकृष्ण व अर्जुन यांचे वेगळेपण राहिले हेच तर खूप झाले. नाहीतर गीता उपदेश झालाच नसता. तो सहजची स्नेहाचे अवतरण आणि येरू स्नेहा घातले माजवण. ऐसिया मिळणी वेगळेपण उरो हेची बहु. म्हणून अर्जुन बोलल्याबरोबर देव जसे आहेत तसेच विश्वरूप होतील. तो प्रसंग आता ऐका. अर्जुनाची या बोला सरिसा देव विश्वरूप होईल आपैसा. भगवान श्रीकृष्ण सहज म्हणजे आपले स्वरूप न सोडताच. भगवान श्रीकृष्ण सहज म्हणजे आपले मूळचे स्वरूप न सोडताच विश्वरूप होतील. याचा अर्थ श्रीकृष्णाचे रूप हे मुळात विश्वरूप असून भक्ताला ते एकदेशीय भासते एवढेच. याचा अर्थ श्रीकृष्णाचे रूप हे मुळातच विश्वरूप असून भक्ताला ते एकदेशीय वाटते एवढेच. अर्जुन म्हणाला, देवा, तुझ्या गुह्य उपदेशनामुळे माझा संसार मोह तर गेला. देवा, तुझ्या गुह्य उपदेशामुळे माझा संसार मोह तर गेला. तरी तुम्ही माझ्या कृपासागर आहात म्हणून जे बोलल्या जात नाही ते तुम्ही मला सांगितले. वाच्या केले जे न बोलणे. वाच्या केले जे न बोलणे. जेव्हा संपूर्ण महाभूते परब्रह्मात लय पावतात व जीवरूप परा प्रकृती व महदादय रूप अपरा प्रकृती यांचे नावही राहत नाही, तेव्हा देवा जे तुम्ही होऊन राहता हेच तुमचे शेवटचे विश्रांती स्थान होय. हेच तुमचे शेवटचे विश्रांती स्थान होय. जय महाभूते ब्रह्मी आटती जीव महदाची ठाय फिटती. तैजे देव होनी ठाकती ते विसवणे शेषीचे. स्थूल पंचमाभूते महदादी सूक्ष्म पदार्थ व जीवदशा असे हे जड विनाशी जगत परब्रह्माचे ठिकाणी अध्यस्त विवर्त रूप म्हणजे अज्ञानी जीवाने भ्रांतीने कल्पिलेले आहे. स्थूल पंचमाभूते महदादी सूक्ष्म पदार्थ व जीवदशा असे हे जडविनाशी जगत परब्रह्माच्या ठिकाणी अध्यस्त विवर्त रूप म्हणजे अज्ञानी जीवाने भ्रांतीने कल्पलेले आहे. म्हणून पूर्ण सच्चिदानंद परब्रह्माशी त्याचा काही एक संबंध नाही. जगत व परब्रह्म याचा कार्य कारण भाव सांगण्याकरता जो वेदांताने विवर्तवाद मानला आहे
त्या विवर्तवादानुसार पाहता कारणाच्या स्वरूप लक्षणात यत्किंचित बदल न होता कारण हे जसेच्या तसेच कार्यरूप अवस्थरांतराला येते असे मानल्यामुळे या जड विनाशी जगताचे शुद्ध सच्चिदानंद परब्रह्म हे साक्षात कारण नाही असे निश्चित ठरवून जड विनाशी जगताचे कारण म्हणजे परब्रह्म व जगत यांच्यामध्ये जीवाने कल्पिलेली व परब्रह्माच्याच आधाराने राहणारी त्रिगुणात्मक मायाच वेदांताने मानलेली आहे. ही त्रिगुणात्मक मायाच जड विनाशी जगताचे उपादान कारण होय. म्हणून या जड विनाशी त्रिगुणात्मक मायेपासूनच महाभूतादी संपूर्ण सृष्टी उत्पन्न होते आणि तिच्या ठिकाणीच प्रलयात ती लीन पण होते. महाभूतादिक निरनिराळ्या पदार्थाचे निरनिराळे अस्तित्व आणि वस्तुत्व नाहीसे होते असा वेदांताचा सिद्धांत आहे. अशी ही सृष्टीची उत्पत्ती लयादी घडामोड तिचे कारण जी माया तिच्यासह परब्रह्मावरच अध्यस्त विवर्त रूप आहे व परब्रह्म ह्या ते सर्वांचे म्हणजे सृष्टीचे आणि मायेचे विवर्तोपदान कारणच मानले जाते. म्हणून ब्रह्मी आटती यातील ब्रह्मी या शब्दाने जगताचे विवर्तोपादान कारण असलेले त्रिगुणात्मक मायोपहित परब्रह्मच घ्यावे लागते. आता मायोपहित परब्रह्माचे श्री ज्ञानेश्वर माऊलीने मानलेले स्वरूप काय आहे ते पाहू. नमस्कार. हाय डोस आहे.